आजचा आमचा प्लॅन आहे. ऍक्च्युली हा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. आम्ही निघालो अलिबागकडे. साधारणपणे 2 तासाचा प्रवास होता आमचा. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आता कणकेश्वरला, अलिबागला. किनारी पट्टीवर असलेला श्री क्षेत्र कणकेश्वर. आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे वरती. हे थंडमान आणि प्राचीन शिव मंदिर प्रसिद्ध असलेलं आहे. पण आतापुरतं सर्वांनी सरप्राईज दिला. थँक्यू सो मच सर्वांचे ज्यांनी मला विश केलं. आता फील होतं की माझी माणसं आहेत की जी माझ्यावरती अफाट प्रेम करतात आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे माझा 26th बर्थडे आणि 25th बर्थडे होता. त्याचे मेमरीज सर्व डिलीट झालेत. काय सांगू शकत नाही, ती खूप मोठी स्टोरी आहे. कधीतरी दुसऱ्या ब्लॉग मध्ये, तर ह्या ब्लॉग मध्ये आपण आरामात सांगू. पण आतापुरतं सर्वांनी सरप्राईज दिला माझ्या फॅमिलीने. आणि माझी सेकंड फॅमिली पण जी माझ्या आफ्टर माझी फॅमिली आहे ती बाजूला इथं आहे. सो सेलिब्रेट करूया आणि मग सुरुवात करूया आपल्या ब्लॉगची. आजचा हॅपी बर्थडे टू यू. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि अशा प्रकारे रात्रभर झोप नाही झालेली आहे. आणि आपण आता निघालेले आहे आणि मी पण जरा वेळा तर झोपतो गाडीत. पुढे जाऊन भेटू आपण. आम्ही निघालो अलिबागकडे. साधारणपणे 2 तासाचा प्रवास होता आमचा. काय दिवस चांगला निघाला बघा. 9:15 झाले त्यांनी आत्ता जस्ट इथं आरती पण भेटली आम्हाला पंचमुखीची. नेहमी जाताना कुठेही प्रवासाला तर आम्ही इथं थांबतो. आता सुद्धा थांबलो, जस्ट झोपेतून उठलो आणि बघतो डायरेक्ट आरती राहायची. आणि आरतीचं आलो आहे इथं ऑलमोस्ट. मुंबईवरून तुम्हाला यायचं असेल तर 3 तासाचा प्रवास पकडून चाला. 75 किलोमीटर आहे. दोस्तो, मला वाटतं 6 वर्षानंतर आज गाडी हातात घेतली. आणि स्टार्टिंगला जरासं चुकलो चालवायला. थोडा जजमेंटमध्ये थोडं हे झाला, बट जमला. दादा होता वाजवला पण काय वाटलं नाही एवढा. जमतो, एवढे काही हार्ड नाही, इझी आहे. आणि आता वाजलेले आहेत आय गेस 10:30 वाजून गेलेले आहेत, 11 वाजायला आहेत. आणि आता आजचा आमचा प्लॅन आहे. ॲक्च्युली हा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. आणि दादा बोलला की चल निघूया करून. दादासोबत मी निघालो मी पण. विषय एवढाच आहे की जमते असते थोडा माइंड गेम्स वरती पण असते जमतंय. होतोय बरोबर, माइंडवरती प्रेशर हलका येते. बट आत्ता नाही शिकलो तर कधी शिकणार असा विषय आहे. पुढे जाऊन मला पण चालवायची आहे, त्यामुळे शिकतोय. तर एवढाच आहे. आणि आजचा प्लॅन अचानक मध्ये झालेला. आणि आज चाललो अलिबागला, कणकेश्वरला. पुढचा बघू कसा काय प्लॅन असेल, काय आयडिया नाही एवढा. बट एवढा आहे की एन्जॉय करू. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये धमाल दिसेल. काय असेल ते पुढचा का बघू, पण असते हा बर्थडे ब्लॉग असणार आहे. सो अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. एन्जॉय करूया. तुम्ही आता सिनेमॅटिक एन्जॉय करा. किनारी पट्टीवर असलेला श्री क्षेत्र कणकेश्वर. हे मंदिर अलिबागपासून सुमारे 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेला मापगाव गावाजवळून एका लहान टेकडीवर वसलेला आहे. एक नंबर करायला, कारण की तिथं काही स्पॉट नव्हता पायथ्याजवळ, त्यामुळे असं आतमध्ये आलेलो. कारण की ओपनवरती करणं चुकीचा दिसतो ना, असा सीन आहे, त्यामुळे इकडे आलेलो. आणि
लोकेशन आम्ही चुकलेलो खूप, भलत्याच गावामध्ये गेलो. बट लास्ट मोमेंटला पृथ्वीनी वाचवला, म्हणजे पृथ्वीला कॉल केला मी. तो कसं इकडचा राहणार आहे ना, तर त्याला प्रॉपर माहिती आहे, इकडचं नॉलेज आहे. त्याला विचारला आणि मग त्यांनी मला लोकेशन पाठवलं. तो बोलला ही अशी लोकेशन आहे स्टेअर्सची, तिथं जा. मग तिथं असं आतून आलो, फुल मजा घेत फुल ॲडव्हेंचर पण झाला. आता बाहेर निघा पहिला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आता कणकेश्वरला, अलिबागला. आणि ही पायथ्याजवळ आम्ही त्या खाली, आणि इथून स्टेअर्स चढत जायचं वरती. सो आणि चुकलेलो खूप जागी रस्ते. थोडा काहीतरी खाऊया आणि मग सुरू करू चढायला. मित्रांनो मी आता आहे निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये, आणि म्हणजेच कुणकेश्वरला, अलिबागमध्ये. विचारसुद्धा केला नव्हता की आजच्या दिवशी मी ह्या स्पॉटवर असेन. म्हणजे मी कायच प्लॅन केला नव्हता, मी गप घरी राहणार होतो. बट दादा मला ह्या मुमेंटला येऊन बोलला की चल जाऊ आपण अलिबागला, कुणकेश्वरला. इच्छा आहे जायची. मी बोललो माझीसुद्धा आहे, बट मला नाही यायचं असं बोललेलो मी. टायरा केलेला, बट तू बोलला चल रे, काय घरी राहून करणार आहेस. विषय एवढाच होता म्हणून निघालो डायरेक्ट, न विचार करता. ही टेकडी जवळपास 1200 फूट उंच असून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 650 पायऱ्या चढाई करायला लागतो. दोस्तों अभी जस्ट सुरू केलं, आता जस्ट सुरू केलं चालायला. आणि 1 तासाचा प्रॉपर रुटीन आहे. जर थांबत गेलो तर थांबत गेलो तर 1.5 तास आहे. बट नॉनस्टॉप गेलो ना बाई, काम 25 होईल आमचा 40 मिनिट्समध्ये. लोक आता सगळी खाली येतात, जी सकाळी गेली मॉर्निंगला, आणि आता आम्ही दुपारचं चाललो आहे. वातावरण मस्तपैकी शांत झालेलं आहे बघा, पाठीमागं हा शांत आहे पूर्ण वातावरण, काही एवढं वाटत नाही, चिल आहे. ह्या टप्प्यावरती येऊन थांबलेलो आहे, आणि अजूनपर्यंत 450 स्टेप्स बाकी आहे बघा. ते लिहिलेलं आहे श्री कणकेश्वर देवस्थानावर जायसाठी अजून 450 पायऱ्या बाकी आहेत. ओके, नाव आय गॉट इट. सो लेट्स गो. 650 सीड्या तर होत्या, पण पूर्ण ट्रेक हा जंगलामधनं होता. नॉट बॅड. मित्रांनो ब्रेक टाईम. कारण का मला घाम नाही फुटला आहे, दादाला घाम फुटला आहे. ॲक्च्युली दादाचं ऑपरेशन झालेलं आहे पायाचा, लिगामेंटचा. 2-3 वर्ष झाली त्यासाठी. म्हणजे हंडीचा मार लागलेला, तो लिगामेंटचा ऑपरेशन झालेला आहे. लिगामेंटचा न्यू लिगामेंट टाकलेली, तर ती आता पेन करते. आणि मोस्टली ती थंडीमध्येच, थंडी नाही, पावसाळ्या किंवा थंडीमध्येच ती जास्त करून पेन करतो. आणि आता जर चढ नाही तर त्याला ट्रॅक करायला तर जमत नव्हता. बट तो बोलला तर तुला घेऊन आलो तर आपण चढू. तो आस्ते तेव्हा खाली आहे. या आस्ते या. तो येते आस्ते. तर प्रॉब्लेम यायचा, म्हणून आता ब्रेक टाईम घेतलं. तर ब्रेक टाईम मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट, की काल ना शॉपिंग केली. म्हणजे काय कपडे बघितले रे, हाय काय आवडले कपडे. तुम्ही पण बघा ना, ब्रेक टाईम जाऊन पटकन बघा. बघितली हो काय भारी होते ना. त्यातल्या काहीतरी नाही, फोडणी मजबूत लागलेली आहे. बट दादा बोलला तुझ्यासाठी काय पण पैशाची फिकीर नको करू, तुझा भाव खंबीर आहे, विषय खोल. तर आता अजून बाकी आहे. आणि नॉनस्टॉप चढायला गेलो तर 1 तासाचं रुटीन आहे. बट 1 तासाचं रुटीन नाही आहे. या बोलायचा उद्देश एवढाच आहे की असते आणि कॅरी करा पाण्याची बॉटल आणि काय खायला. म्हणजे शुगर लेवल कमी न होणार तर असा काहीतरी पदार्थ घ्या खायला संगत. म्हणजे टायमाला तुम्हाला खाऊ शकता आणि तुम्हाला स्टॅमिना येईल असा, बाकी काय नाही. सो स्टॅमिना तर यायलाच. आता मी तर काय घेतलं नाही, म्हणजे घेतलेलं तसं बॅगेत, पण चुरामुरा खाणं आहे.
वर जाऊन आपल्याला आंघोळ करायचीच आहे, कारण की एवढा चालत चाललो तर घामटा फुटला आहे, घामटा फुटायला तर आंघोळ करणे काय ना मेरी जान, एवढाच विषय. जसं की मित्रांनो आपण थोडा चालत चालत उभारलो ना, इथं एक अजून एक हा लावलेला आहे, म्हणजे किती पायऱ्या झाल्यात त्या कोणतरी रागाने तोडलेला दिसतोय, आयदर कोणतरी हां तोडलेलाच आहे, दगड मारला आहे किंवा तुटला असेल काही कारणापुरतं, सांगू शकत नाही. बट इथं ह्याच्याच बाजूला बरोबर ह्याच्या बाजूला इथं पाण्याची टाकी आहे, आपण चेक करूया पाणी आहे का. ओ ये पाणी आहे, पाणी आहे, पाणी आहे. म्हणजे जर तुम्हाला दम बिम लागत असेल तर फ्रेश बिश व्हायचं असेल ना, चेहरा धुवून म्हणजे थोडा फ्रेश वाटतो, तुम्ही इथं धुवू शकता. आपण पण धुव्या जरा तर. आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे वरती, शेवटच्या टप्प्यावरती, म्हणजे कणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलेलं. पाठीमागं तुम्ही मंदिर बघू शकता बघा, हा मंदिर आहे. आणि आता पाया पडून घेऊया, पहिला दर्शन घेऊया मस्तपैकी, नंतर मग फोटो व्हिडिओ सर्व काय आपण शूट करू रिलॅक्समध्ये. शिवशङ्कराय शुद्धाय नीलकण्ठाय धीमहि भक्तवाञ्छितदातारं नमः कैलासवासिने। नमः सद्गुणदेवाय त्रिपुर
दोस्तो, कालचा दिवस एक नंबर गेला आणि येऊन मस्तपैकी खूप थकलेलो होतो. संध्याकाळी 7 वाजले आम्हाला उतरायला खाली, कारण की खूप दमलेलो आणि पवलो बिवलो तर खूप टाईम झाला. झोपी नाही झालेली, त्यामुळे जेवून डायरेक्ट धाराडो झालो. तिथून आणि अलिबागमध्ये सुद्धा खूप टाईम जाणार होता. अलिबागमध्ये पण ना प्रॉपर आम्ही गावी येणार होतो तर, आणि रस्ते खूप खराब होते. विषय हा होता. तर तो सर्व झाला बिला 10 वाजले आणि आम्हाला जेवणाचं सामान पण घ्यायचं होतं. जेवणाला काय होतं, कारण की कसा काय थकलेलो होतो, त्यामध्ये कसं काय बनवणार, काय होणार, काय विषय काय माहीत नव्हता. तर आम्ही विचार केला की बाहेरूनच काहीतरी सामान घेऊ. सामान घेतलं मस्त, काय खाय प्यायचा होता तो, जेवणाचा सामान घेऊन घेतला आणि घरी आलो. घरी आणून भाई पूर्ण लांबलेटच झालो मी. जरासं जेवलो आणि जो झोपलो ना तो डायरेक्ट आत्ता उठलो. आत्ता उठून तो क्लायमेट बघताना बाहेरचा काय भारी वाटतंय. आणि थँक्यू सो मच सर्वांचे जे ज्यांनी मला विश केला एवढ्या मनापासून. ऑलमोस्ट मला वाटतं मी नाही बोलून 400 का 500 प्लस लोकांना मी रिप्लाय केलेला. ऑलमोस्ट रिप्लाय केला. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. भाई इंस्टाग्राम तर माझा पूर्ण हँगच झालाय. एकच फोटो तो हसता पूर्ण भाई व्हायरल झाला असा विषय. काहीतरी 150 लोकांनी ती स्टोरी मला हे केली, शेअर केली. काही जणांनी तर असेच टाकलेले फोटोज. खूप धन्यवाद, खूप म्हणजे खूप. आणि बांदिलकी फॅमिली तर नेहमीच आहे आणि ती नेहमीच राहणार. खूप सारी फॅमिली बांदिलकी फॅमिलीवाली पण टाकलेला होता आणि लय बरं वाटला की त्यांनाही मी आठवण आहे म्हणून. आणि कारण की हे सर्व आमची बांदिलकी फॅमिली एक मीटअप पासूनच सुरुवात झालेली आहे, दादाच्या मीटअप पासून. हो तसाच विषय. आणि इथं क्लायमेट एक नंबर झालेला आता बघा. वातावरण एकदम चिल झालेलं आहे. एकदम मन चाललंय भाई बिजाचा मन चाललेलं आहे. हे पूर्ण ग्रीनरी झालंय. तर ही ग्रीनरी बघण्यासाठी मुंबईवरनं खास करून आम्ही सर्व गावी येतो, कारण की हाच टाइम असतो आपल्याकडं ह्या मुवमेंटमध्ये आणि लिव्ह करायचा नेचरमध्ये येऊन. कारण की जो पावसामध्ये जे वातावरण असतं ना तो कधीच होऊ शकत नाही आपल्याला आणि कधीच भेटू शकत नाही. आणि हर वर्षी काही ना काहीतरी नवीन वातावरण बघायला मिळतो आणि सेम वातावरण राहत नाही. खूप सारं मजा येतं. आणि या निसर्गामध्ये माझा तर पूर्ण वेगळाच मन अडकलेला आहे. जे माझे जवळचे आहेत त्यांनाही माहिती आहे की मी कसं आहे आणि काय आहे. निसर्गामध्ये एकदा असलो ना की माझ्या झोनमध्ये असतो मी. आता व्हिज्युअल माइंडच वेगळा आहे पूर्ण, माझा माइंड ऑफ थॉटच पूर्ण वेगळा आहे. तेव्हा मी निसर्गामध्ये असतो तेव्हा देवानी मला असंच बनवलेलं आहे. आणि खूप सारे लोकांना तो आवडतं. माझा जो कॅरेक्टर आहे, नेचर आहे, तो खूप साऱ्या लोकांना आवडतं. आणि काही जणांना आवडत पण नसेल, काही जण मला हेटही करतात आणि वन साइड हेट मिळतं. बट मी इग्नोर करतो, कारण की दादाने नेहमी मला ते शिकवलेलं आहे. मलाच नाही, आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे की हेटवरती जास्त फोकस नका करू, इग्नोर करा आणि पुढं चालत राहा. ज्या टायमाला तुम्हाला जास्त हेट मिळायला सुरू होईल ना त्या टायमाला समजतं की आपण काहीतरी चांगला करतोय. हे खरी गोष्ट आहे. बाकी काय नाही, आपल्या चेहऱ्यावरती अशी नेहमी स्माइल राहणार. आणि स्पेशली थँक्स बोलीन की माझ्या मामा मामीला आणि ताईला आणि दादाला. तर असं ॲक्च्युली काय झालं माझ्या तुम्हाला सांगतो. मम्मीला जायचं होता तर मम्मीला घेऊन गेलो मामाला बघायला. ॲक्च्युली मामा आजारी होते, सो मामाला बघायला गेलो. मामी पण बोलले की या करून, मामा आजारी आहेत. सो दादा पण बोलत आहे तर 2-3 दिवसासाठी या तुम्ही इथं. सो आम्ही निघालो, मी डॅड आणि मम्मी निघालो. दादा तो जॉबवरच होता. सो
आम्ही निघालो तिघं आणि तिकडंच राहिलो. आणि 2 दिवस मी तिथंच होतो, 2-3 दिवस तिथं होतो. आणि कालच्या दिवसच्या आधी पण तिकडंच होतो मी. सो माझे स्ट्रीम पण त्याच्यामुळे थांबलेले होते, आणखी तिकडं होतं, मी काहीच नाही करू शकलो झालो. आणि मग आपली इकडे अशा तशाची स्पेशल मराठी स्ट्रीम तीही आपली ह्याच्यामध्ये झाली नाही, कारण की मी पण तिकडं त्यामध्ये होतो. म्हणून काय नाही, गॉड प्लॅन्स आहे त्याला, तसा विषय. देवाची इच्छा होती की मी तिथं थांबावा, त्यांनाही बरा वाटेल, कारण की खूप टायमानंतर आम्ही जातो, म्हणजे 2-3 महिन्यानंतर म्हणजे आम्ही एक ट्रिप होतं मामा मामीकडं. पण तसं ताईला समजलं नाही की माझा बड्डे आहे करून. तर ताई बोलते कधी आहे तुझा बड्डे, मम्मी बोलते अरे उद्याच आहे. आणि आम्ही आज चाललेलं आहे, म्हणजे परवा आहे त्याचा, ॲक्च्युली 6 तारखेला विचारला तिने. तर ताईने विचार केला की 7ला रात्री कट करू, बट 7ला चालू आम्हाला निघायचं होतं. म्हणून त्याच रात्री, म्हणजे एक दिवस अगोदर रात्री सकाळी जेव्हा निघत होतो ना, तेव्हा केक आणला दादाने, आणि ताईने सांगितलं दादाला आणायला. तर तो आणल्याच्या नंतर मी विचार केला की काय आहे? नंतर ताई बोलते काय आम्हाला माहीत नाही काय तुझा बड्डे आहे ते. मी बोललो अरे ताई की काय बोललो होतं ताई. तिथं मी असं विचारच करत बसलो की म्हणजे एक वेगळाच होता रे हा, प्रेमच वेगळा यार. जो आपल्या नातेवाईकांचा प्रेम असतो, जे आपल्यावरती जो खूप क्लोज असतात, आपल्याला खूप जीवापासून मानतात ना, त्यांचा प्रेमच वेगळा असतो रे. जसं मी एखाद्या व्यक्तीला मानतो, जो माझा प्रेम त्यांच्यावरती वेगळा आहे, तसा त्यांचाही माझ्यावरती वेगळाच आहे. म्हणजे मी नाही एक्सप्लेन करू शकत ती गोष्ट. फर्स्ट टाइम असा माझा प्री बर्थडे सेलिब्रेशन झालाय एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा. खूप चांगलं वाटतंय. लास्ट इयर जसा नेहाने सेलिब्रेट केलेला, मॅडोनी आणि त्याची फॅमिलीनी, की रात्री मला 12 वाजता केलेला. आणि यावर्षी पण तसाच झाला. बट यावर्षी फर्स्ट केक मी कट केला तो म्हणजे मामा मामीच्या घरी, ताईने आणलेला तो, ताईने दादानी. तर तो कट केला फर्स्ट. आणि सेकंड म्हणजे माझ्या घरी फॅमिलीचा, आणि माझी सेकंड फॅमिली म्हणजे नेहा आणि नेहाची फॅमिली आलेली. लाईफमध्ये फर्स्ट कोणतरी आउटसाईड पर्सन्स असे माझ्याशी क्लोज झालेले आहे की मी नाही एक्सप्लेन करू शकत या 2-3 वर्षामध्ये. आणि ती होती माझी फ्रेंडची फॅमिली, म्हणजे नेहाची फॅमिली मॅडो, आणि ऑब्व्हियसली माझी फॅमिली. तिथं माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार. बट आफ्टर दॅट माझ्या फॅमिलीच्या नंतर तिची फॅमिली आहे, जी माझ्याशी खूप कनेक्ट आहे, मी खूप नाही. आणि ते 12 वाजता ना तो प्रेम वेगळाच होता रे माझ्यासाठी. आय नो ही व्हिडिओ तुम्ही बघता सर्व, तर आई खूप खूप धन्यवाद त्यासाठी, असं तुम्ही मला प्रेम दिला. आणि मॅडो थँक्यू सो मच यार, मी काय एक्सप्लेन करू. बस लव यू तुम्ही सर्वांना. आता फील होतं की माझी माणसं आहेत की जी माझ्यावरती अफाट प्रेम करतात आहेत. खूप बरं वाटतंय. काय बोलणं मला काय समजत नाही, तरी सुद्धा मी एक्सप्रेस होते, कारण की मला एक्सप्रेस करायचं आहे माझ्या व्हिडिओजमधून. कधी ना कधी मी पुढे जाऊन मी व्हिडिओज बघितले, हे माझी खूप आठवणी असतील, जुन्या आठवणी आणि खूप यादगार आठवणी, आणि स्पेशल आठवणी. या स्पेशल आठवणी ह्या वर्षीचा बड्डे माझा झाला. कधी ना मी कंकेश्वरला गेलो, आणि कधी म्हणजे एवढं वर्षामध्ये ट्राय केला की जाईन करून, बट कधी समोरून कधी निघून नाही गेलो मी त्या प्लेसवरती. फक्त विचारायचो इन्फॉर्मेशन काढतो बस. पण यंदा दादा बोलला की चल जाऊ, म्हणजे चल जाऊ. म्हणजे महादेवजींचा बोलतात ना की देवाचा समोरून कॉल आला की तुम्ही या करा. बोलतात ना की गॉड प्लॅन्स कोणीच चेंज करू शकत नाही. गॉड प्लॅन्स कोणीच चेंज करू शकत नाही. सर्व त्याच्या हातामध्ये आहे. तोच बरोबर सर्व करतो, आणि तोच बरोबर तुम्हाला योग्य वेळेवरती त्या जागेवरती तुम्हाला बोलवणार. तसंच झाला माझ्यासोबत. आणि यंदाचा बड्डे माझा असा स्पेशल गेला ना की काय बोलू. थँक्यू सो मच.